हॅलो एव्हरीवन, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये। मित्रांनो, आपण बीएड प्रवेश परीक्षेसाठी एक कंप्लीट लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे। आजचा आपला 28वा लेक्चर आहे आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र या युनिट मधील 2 चॅप्टर ज्यांचं नाव आहे राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभा व लोकसभा। तर मित्रांनो, जे विद्यार्थी बीएड सीईटीची प्रिपरेशन करत आहात आणि राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र म्हणजेच की पॉलिटिक्स अँड सिव्हिक्स या युनिटचा अभ्यास करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, बीएड सीईटी परीक्षेची कमी वेळात परिपूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च करतोय। या कंप्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स प्लस 2000 प्रॅक्टिस एमसीक्यूज, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज। मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही एक्झाम्पल समजण्यास सोपं जाईल। फुल सिलेबस नोट्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हायलाइट केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या पण टॉपिकचा अभ्यास करायचा तुम्ही डायरेक्टली त्या टॉपिकचा अभ्यास करू शकता। मित्रांनो, हे 2000 प्रॅक्टिस एमसीक्यूज तुम्हाला अशा पद्धतीने देण्यात येणार आहे जे बीएड सीईटीच्या परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलेले आहे। यामुळे तुमची भरपूर प्रॅक्टिस होणार आहे, भरपूर सराव होणार आहे आणि सरावासाठी तुम्हाला 10 टेस्ट सिरीज सुद्धा देण्यात आलेले आहे, जे बीएड सीईटी परीक्षेसाठी फार फायदेशीर ठरणार आहे। तर मित्रांनो, हा कंप्लीट कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता आणि याची फीस आहे ती फक्त 499 रुपये। मित्रांनो, एवढ्या कमी अमाउंट मध्ये तुम्हाला एवढ्या साऱ्या गोष्टी कोणत्याच कोर्स मध्ये मिळणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉइन करा आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा। मित्रांनो, तुम्ही जर या कोर्सला पूर्णपणे फॉलो केलं, या कोर्सनुसार पूर्णपणे अभ्यास केला तर परीक्षेत 100% तुम्ही पास व्हाल। तर मित्रांनो, राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र म्हणजेच की पॉलिटिक्स अँड सिव्हिक्स या युनिट मधील 4थ्या चॅप्टरचं नाव आहे राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे। तर मित्रांनो, यामधील पहिला मुद्दा दिलाय की घटनेच्या 4थ्या भागात कलम 35 ते 51 पर्यंत ही तत्त्वे दिली आहेत, पण त्यांचे पालन करणे सरकारवर बंधनकारक नाही। कोणत्याही न्यायालयामार्फत त्याची अंमलबजावणी करता येत नाही। राज्यघटनेमध्ये या तत्वांचे वर्गीकरण केले नसले तरी अभ्यासाच्या सोयीसाठी त्याचे 4 गटात वर्गीकरण करता येते। बघा, अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा की या भागामध्ये 35 ते 51 पर्यंत ही तत्वे मांडलेली आहे। तर जे 4 गटात वर्गीकरण केलेले आहे ते कशा प्रकारे केले हे आपण व्यवस्थितपणे बघूया। तर पहिले आहे आर्थिक तत्वे। आर्थिक तत्वे या भागामध्ये दिले की प्रत्येक स्त्री पुरुषाला समान वेतन, संपत्तीच्या विकेंद्रीकरणासाठी प्रयत्न, कामगार हितासाठी प्रयत्न, प्रत्येक नागरिकाला उपजीविकेची साधने प्राप्त होण्यासाठी व्यवस्था, लहान मुले व स्त्रियांचे आर्थिक शोषण टाळण्यासाठी प्रयत्न, शेतीसाठी उपयुक्त व दूध देणाऱ्या जनावरांची हत्या बंद करणे इत्यादी बाबी या तत्वाअंतर्गत येतात। लक्षात ठेवा की आर्थिक तत्वे यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि यामध्ये कोणत्या गोष्टी कशा प्रकारे दिलेल्या आहे। आता आपण बघूया की यानंतरचा गट कोणता आहे। तर मित्रांनो, यानंतरचा गट आहे सामाजिक तत्वे आणि या भागामध्ये दिलंय की 14 वर्षाखालील सर्व मुला-मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण, नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न, बल घटकांना सवलती व त्यांचे शोषण थांबविण्यासाठी प्रयत्न, स्वास्थ्याच्या दृष्टीने हानिकारक मादक पेय व पदार्थावर बंदी घालणे, राष्ट्रीय व ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांचे संरक्षण इत्यादी बाबींचा समावेश या तत्वात केला जातो। त्यानंतरचा गट आहे राजकीय तत्वे आणि राजकीय तत्वे या विभागामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो व्यवस्थितपणे लक्ष द्या की ग्रामपंचायती स्थापनेची योजना, सर्व नागरिकांना एकच सामाजिक कायदा लागू करणे, शासन विभागापासून स्वातंत्र्य, न्याय विभाग, परराष्ट्र संबंधाची तत्वे इत्यादी बाबी या तत्वात समाविष्ट केलेल्या आहेत। आणि यानंतर दिलेला आहे की मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकार यातील फरक काय। तर लक्षात ठेवा की मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकार या 2 गोष्टींमध्ये नेमका कोणता फरक होतो व्यवस्थितपणे शिकूया की नागरिकांना स्वातंत्र्याचा उपभोग घेता येण्यासाठी काही गोष्टी सरकारने करू नये असे मूलभूत अधिकारात दर्शविण्यात आले आहे। तर नागरिकांना चांगले जीवनमान प्राप्त करून देण्यासाठी सरकारने काही गोष्टी कराव्या असे मार्गदर्शक तत्व सुचवितात। मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण झाल्यास नागरिकांना न्यायालयाद्वारे दाद मागता येते, पण मार्गदर्शक तत्व सरकारने अंमलात आणली नाहीत तरी न्यायालयात दाद मागता येत नाही। 42व्या घटना दुरुस्तीनंतर मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकार यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य देण्यात आले। लक्षात ठेवा, या सर्व मुद्द्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा। या सर्व मुद्द्यांचा जर तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला ना तर या विषयावरती परीक्षेत येणारा कोणताही प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता। अशा प्रकारे आपला 4था चॅप्टर या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे। तर मित्रांनो, राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र यामधील 5व्या चॅप्टरचं नाव आहे राज्यसभा व लोकसभा
आता आपण या चॅप्टरचा व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहोत, तरी तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष द्या। तर या चॅप्टर मधला पहिला मुद्दा दिलाय की घटनेच्या 5व्या भागातील कलम 79 ते 122 पर्यंतच्या कलमात संसद आणि तिच्या विविध उल्लेख केला आहे। संसदेत राष्ट्रपती आणि विधिमंडळाची दोन्ही सभागृहे म्हणजेच की लोकसभा व राज्यसभा समावेश होतो। राष्ट्रपती हा संसदेचा अभिन्न अंग असला तरी तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो। भारतीय संसद हे द्विगृही आहे। लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतीय संसद हे द्विगृही आहे। वरिष्ठ गृहास राज्यसभा, कनिष्ठ गृहास लोकसभा असे म्हणतात। आता आपण बघूया की राज्यसभा म्हणजे काय, याची पात्रता काय आणि याची निवड नियुक्ती कशा प्रकारे केली जाते। तर मित्रांनो, राज्यसभा हे संसदेचे द्वितीय किंवा वरिष्ठ गृह असले तरी त्याचे अधिकार लोकसभेपेक्षा कमी आहेत। घटनेतील तरतुदीनुसार राज्यसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 250 राहील असे स्पष्ट केले आहे। त्यापैकी 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती वाङ्मय, कला, समाजसेवा, विज्ञान इत्यादी क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तीमधून करतो। उरलेले 238 सदस्य हे निर्वाचित सदस्य असून घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात। घटनेच्या 4थ्या परिशिष्टामध्ये प्रत्येक घटक राज्याला राज्यसभेत किती प्रतिनिधी पाठवता येतील याची यादी दिली आहे। सर्वात जास्त उत्तर प्रदेशाचे 34 प्रतिनिधी असून मणिपूर, त्रिपुरा व पॉंडिचेरी याचे प्रत्येकी एक प्रतिनिधी राज्यसभेत आहेत। या सर्व मुद्द्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा, कोणत्या क्षेत्रामध्ये कोणते कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत। आता आपण बघूया की उमेदवाराची पात्रता कशावरून ठरवता येते। तर उमेदवाराची पात्रता यामध्ये पहिला मुद्दा दिलाय की तो भारताचा नागरिक असला पाहिजे। दुसरा आहे की त्याचे वय 30 वर्षापेक्षा कमी असू नये आणि तिसरा घटक आहे की तो ज्या घटक राज्याचा प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवर यायचा असेल त्या राज्याच्या मतदार यादीत त्याचे नाव असले पाहिजे। आता या ठिकाणी तुम्हाला अजून दुसरा सेक्शन दिलेला आहे, तो आहे उमेदवाराची अपात्रता आणि यामध्ये दिले की 1951च्या लोकप्रतिनिधित्वांचा कायद्यानुसार पुढील व्यक्ती राज्यसभेचे सभासद होऊ शकत नाहीत। यामध्ये पहिला पॉइंट दिलाय की सरकारी नोकर किंवा सरकारी लाभ प्राप्त करणारे नसावे, दिवाळखोर व मानसिक विकृतीच्या व्यक्तीमध्ये नसावे, देशातील इतर कोणत्याही विधिमंडळाचे सदस्य नसावे, गुन्हेगारीसाठी शिक्षा झालेली व्यक्ती नसावी। तर हे 4 मुद्दे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा। या 4 गोष्टी ज्या व्यक्तीमध्ये असेल तर तो या पदासाठी अपात्र ठरेल। कोणतीही व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे अथवा संसदेच्या एका आणि घटक राज्यात विधिमंडळाचे सभासदत्व स्वीकारू शकत नाही। सभासदाच्या अपात्रतेसंबंधी अंतिम निर्णय राष्ट्रपती घेतो। आता हे आपण बघितलं की उमेदवाराची पात्रता आणि अपात्रता कशा प्रकारे ठरविता येते। आता आपण बघणार आहोत की राज्यसभा या चॅप्टर मधील पुढचा मुद्दा। आता यामध्ये पुढचा मुद्दा दिलेला आहे की निवडणूक पद्धत, कार्यकाल, गणसंख्या आणि सभापती। तर निवडणूक पद्धतीमध्ये दिले की राज्यसभेच्या सभासदांची निवड प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या प्रतिनिधी केंद्रशासित प्रदेशांतर्फे सदस्यांची निवड संसद करते। ही निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्वांच्या एकल पद्धतीने होते। त्यानंतर दिलाय की यासाठी कार्यकाल किती आहे बघा, की राज्यसभा हे कायम स्थायी सभागृह असून लोकसभेप्रमाणे तिचे विसर्जन केले जात नाही। दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात व तेवढेच सभासद निवडून येतात। प्रत्येक सभासदाला 6 वर्षासाठी सभासदत्व प्राप्त होते। त्यानंतर आहे गणसंख्या। गणसंख्येमध्ये आहे की राज्यसभेची बैठक सुरू होण्यासाठी एकूण सभासद संख्येच्या 1/10 एवढी संख्या ही आवश्यक गणसंख्या ठरवलेली आहे। त्यानंतर आहे सभापती आणि या क्षेत्रामध्ये काय माहिती दिली व्यवस्थितपणे वाचून घ्या की भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असून त्याचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो। तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करता येत नाही, पण समान मते पडल्यास त्याला निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे। राज्यसभा आपल्या सभासदांमधून एक उपाध्यक्ष निवडते आणि राज्यसभेच्या सभापतींच्या अनुपस्थितीत तो सभापती म्हणून काम पाहतो। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण निवडणूक पद्धत, कार्यकाल, गणसंख्या आणि सभापती या 4ही टॉपिकचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे। आता पुढे तुम्हाला याबद्दल काय माहिती दिली व्यवस्थितपणे लक्ष द्या। आता पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की राज्यसभेचे अधिकार आणि राज्यसभेचे अधिकार हे खालील प्रमाणे दिलेले आहे। यामधील पहिला अधिकार आहे की राज्यसभेला कायदेविषयक, प्रशासकीय, आर्थिक व संविधान विषयीचे अधिकार आहेत। दुसरा अधिकार आहे की धन विधेयक सोडून कोणत्याही विधेयकाचा राज्यसभेत प्रारंभ होऊ शकतो। राज्यसभेच्या संमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही। त्यानंतर तिसरा अधिकार आहे की लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त 6 महिने विलंब लावू शकते।
तो कालावधी लोटला तर राष्ट्रपती दोन्ही सभागृहांत संयुक्त अधिवेशन बोलावतो। त्यानंतर राज्यसभेचे चौथे अधिकार आहे की एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांचा असतो। तसेच लोकसभेने मंजूर केलेल्या धनविधेयकास राज्यसभेला 1.4 दिवसाच्या आत निर्णय घ्यावा लागतो। तसे न केल्यास ते मंजूर झाले असे समजण्यात येते। त्यानंतर पाचवा अधिकार आहे की मंत्रिमंडळाने मांडलेले एखादे विधेयक राज्यसभेने नामंजूर केले तरी मंत्रिमंडळ राजीनामा देत नाही। राज्यसभा मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव मंजूर करू शकत नाही। त्यानंतर राज्यसभेचे सहावे अधिकार आहे की राष्ट्रपतीवर महाभियोग चालविणे, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, संघ लोकसेवा आयोगाचे सभासद, महालेखा परीक्षक इत्यादींवर आरोप ठेवून पदच्युत करणे, राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेणे, घटना दुरुस्ती इत्यादी बाबतीत राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरीचे अधिकार आहेत। तर मित्रांनो, इथपर्यंत आपण राज्यसभा या टॉपिकचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे। आता आपण बघूया की लोकसभा या टॉपिक मधला जो दुसरा मुद्दा आहे लोकसभा, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो ते व्यवस्थितपणे आपण शिकूया। तर मित्रांनो, आता आपण बघूया की राज्यसभा व लोकसभा या चॅप्टर मधील दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो आहे लोकसभा। तर लोकसभेला प्रथम किंवा कनिष्ठ ग्रह असे म्हणत असले तरी अधिकाराच्या बाबतीत ते श्रेष्ठ दर्जाचे आहे। या सभागृहामध्ये लोकांनी प्रत्यक्ष निवडून दिलेले प्रतिनिधी असल्यामुळे त्याला लोकनियुक्त सभागृह किंवा लोकसभा असे म्हणतात। लोकसभेची सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार संसदेला आहे। घटनेनुसार विविध राज्यातून जास्तीत जास्त 530 व केंद्रशासित प्रदेशातून जास्तीत जास्त 20 प्रतिनिधी मिळून लोकसभेची निर्वाचित सदस्य संख्या 550 आहे। लोकसभेत अँग्लो इंडियन जमातीचे 2 प्रतिनिधी निवडून न आल्यास ते राष्ट्रपतीकडून नेमले जाते। अशा रीतीने लोकसभेची एकूण सदस्य संख्या 552 होते। लोकसभा सदस्यांची निवड लोकांकडून गुप्त मतदान पद्धतीने प्रौढ मताधिकाराच्या आधारावर केली जाते। 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार असतो। त्यानंतर आहे की या उमेदवाराची पात्रता कशी ठरली पाहिजे बघा, की तो भारताचा नागरिक असावा, त्याचे वय 25 वर्षापेक्षा कमी असू नये, त्याचे नाव कोणत्याही मतदारसंघात असावे, संसदेने ठरवलेली इतर पात्रता त्याच्या अंगी आली असावी। लक्षात ठेवा, हे जे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते पूर्णपणे उमेदवाराची पात्रता याच्याशी संबंधित आहे। आता आपण बघूया उमेदवाराची अपात्रता कशा प्रकारे ठरविण्यात येईल। तर सरकारी नोकर किंवा सरकारी लाभ प्राप्त करणारे, दिवाळखोर व मानसिक विकृतीच्या व्यक्ती, देशातील इतर कोणत्याही विधिमंडळांचे सदस्य आणि गुन्हेगारीसाठी शिक्षा झालेल्या व्यक्ती, तर हे 4ही गुण ज्या व्यक्तीमध्ये असेल तर तो या क्षेत्रासाठी अपात्र ठरेल। आता आपण बघूया की प्रतिनिधित्व, कार्यकाल, गणसंख्या आणि अधिवेशन कशा पद्धतीने आहे लोकसभा याची। तर व्यवस्थितपणे लक्ष द्या। 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार 5 लाख ते 7.5 लाख मतदारांना एक प्रतिनिधी असतो। दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेनुसार प्रतिनिधित्वाचे नवीन प्रमाण ठरविण्याचा अधिकार संसदेला आहे। 42व्या घटना दुरुस्तीने 1971 सालची जनगणना प्रमाण मानून इसवी सन 2000 पर्यंत मतदारसंघ आणि प्रतिनिधित्व गोठवण्यात आले आहे। त्यानंतर आहे कार्यकाल। कार्यकाल या पद्धतीमध्ये काय आहे व्यवस्थितपणे लक्ष द्या की लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा आहे, पण राष्ट्रपती मुदतीपूर्वी लोकसभा विसर्जित करू शकतो। साधारणतः लोकसभेचा कार्यकाल वाढविता येत नाही, पण राष्ट्रपतीने संकटकालीन घोषणा केल्यास संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी वाढवू शकतो। त्यानंतर आहे गणसंख्या। गणसंख्यामध्ये आहे की लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यासाठी एकूण सभासद संख्येच्या 1/10 एवढी संख्या ही आवश्यक गणसंख्या ठरवलेली आहे। त्यानंतर आहे अधिवेशन, आणि अधिवेशन या भागामध्ये आहे की राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक त्याला योग्य वाटेल अशा वेळी आणि स्थळी बोलवितो, पण संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यांपैकी अधिक अंतर असता कामा नये। आता इथपर्यंत आपण बघितलं की प्रतिनिधित्व, कार्यकाल, गणसंख्या आणि अधिवेशन। आता आपण बघणार आहोत सभापती आणि लोकसभेचे अधिकार। तर सभापती या टॉपिक मध्ये महत्त्वाचे मुद्दे दिले की लोकसभेचे सभासद आपल्यामधूनच सभासदेची निवड करतात। त्यांचा कार्यकाल हा साधारणतः लोकसभेच्या कार्यकाळ एवढाच असतो, मात्र त्यापूर्वी तो राजीनामा देऊ शकतो। त्याचे लोकसभा सदस्यत्व काढून घेतल्यास किंवा लोकसभेने त्याच्यावर अविश्वास ठराव पास केल्यास सभापती पद संपुष्टात येते। लोकसभा आपल्या सभासदांमधूनच एक उपसभापती निवडते। सभापतीच्या अनुपस्थितीत तो सभापती म्हणून कार्य करत असतो। त्यानंतर आहे लोकसभेचे अधिकार, आणि यामध्ये पहिला अधिकार दिलेला आहे की लोकसभेला कायदेविषयक, प्रशासकीय, आर्थिक व इतर अधिकार आहेत। दुसरा अधिकार आहे की लोकसभेच्या संमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही।
धनविषयक लोकसभेतच मांडावे लागते। यानंतर तिसरं लोकसभेचा अधिकार आहे की लोकसभा या मंत्रिमंडळावर अविश्वास प्रस्ताव मंजूर करून मंत्रिमंडळास राजीनामा देण्यास भाग पाडू शकते। त्याचप्रमाणे राष्ट्रपतीने केलेल्या अभिभाषणावर धन्यवाद व्यक्त करणारा ठराव किंवा अर्थसंकल्प लोकसभेने नामंजूर केला तरी सुद्धा मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो। त्यानंतर चौथा लोकसभेचा अधिकार आहे की राष्ट्रपतीवर महाभियोग चालविणे, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, संघ लोकसेवा आयोगाचे सभासद, महालेखापरीक्षक इत्यादींवर आरोप ठेवून पदच्युत करणे, राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेणे, घटना दुरुस्ती इत्यादी बाबतीत लोकसभेला राज्यसभेच्या बरोबरीचे अधिकार आहेत। तर मित्रांनो, इथपर्यंत आपण चौथ्या आणि पाचव्या चॅप्टरचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे। आता आपण बघूया की या पूर्ण टॉपिकवरती कशा प्रकारे एमसीक्यूज हे विचारले जातात आणि त्यांना कसं सॉल्व्ह करायचं। तर सुरू करूया आपला एमसीक्यू सेक्शन। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण ज्या 2 चॅप्टरचा अभ्यास केलेला आहे, राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे आणि राज्यसभा व लोकसभा, तर या दोन्ही चॅप्टरवरती आधारित हे एमसीक्यूज दिलेले आहे। तर प्रश्न विचारलाय की राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे म्हणजे नेमकं काय, आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत। सरकारवर बंधनकारक आहेत, केंद्र सरकारवर बंधनकारक आहेत, राज्य सरकारवर बंधनकारक आहेत आणि सरकारवर बंधनकारक नाहीत। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे ही सरकारवर बंधनकारक नाहीत, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास काय करावे, आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे। मूलभूत अधिकारांना प्राधान्य देण्यात येते, मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य देण्यात येते, दोघांना समान पातळीवर लेखण्यात येते आणि यापेक्षा वेगळे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य देण्यात येते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की ग्रामपंचायतीची स्थापना सर्वांना समान सामाजिक कायदा, स्वातंत्र्य न्याय विभाग व परराष्ट्र संबंध इत्यादींचा समावेश कशामध्ये होतो, आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत। मूलभूत अधिकार, सामाजिक तत्व, आर्थिक तत्व आणि राजकीय तत्व। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की ग्रामपंचायतीची स्थापना सर्वांना समान सामाजिक कायदा, स्वातंत्र्य न्याय विभाग व परराष्ट्र संबंध इत्यादींचा समावेश राजकीय मध्ये होतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय राज्यनीतीच्या सामाजिक मार्गदर्शक तत्वानुसार सरकारने हे केले पाहिजे, म्हणजेच की काय केले पाहिजे। तर या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत। 14 वर्षाखालील सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण केले पाहिजे, नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी, मादक पेयावर बंदी घालण्यासाठी आणि वरील सर्व। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राज्यनीतीच्या सामाजिक मार्गदर्शक तत्वानुसार सरकारने 14 वर्षाखालील सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे, नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मादक पेयावर बंदी घातले पाहिजे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड, वरील सर्व। तर याच टॉपिकवर आधारित अजून काही एमसीक्यूज डिस्कस करूया। पुढील प्रश्न विचारलाय की राज्यनीतीच्या आर्थिक तत्वांतर्गत या बाबी येतात, म्हणजेच की कोणत्या बाबी येतात। तर या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे। प्रत्येक स्त्री पुरुषाला समान वेतन, संपत्तीच्या केंद्रीकरणासाठी प्रयत्न, कामगार हितासाठी प्रयत्न आणि ड पर्याय दिलाय अ व क। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राज्यनीतीच्या आर्थिक तत्वांतर्गत प्रत्येक स्त्री पुरुषाला समान वेतन आणि कामगार हितासाठी प्रयत्न या दोन्ही बाबी येतात, या दोन्ही गोष्टी येतात, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की सरकारने मार्गदर्शक तत्वे अंमलात आणली नाहीत तर काय होईल, आणि पर्याय दिलेत। न्यायालयात दाद मागता येते, न्यायालयात दाद मागता येत नाही, फक्त सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयात दाद मागता येते। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सरकारने मार्गदर्शक तत्वे अंमलात आणली नाहीत तर न्यायालयात दाद मागता येत नाही, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो, आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत। राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा, पंतप्रधान, लोकसभा आणि राज्यसभा, लोकसभा आणि राज्यसभा आणि फक्त लोकसभा। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिन्हींचा समावेश होतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न विचारलाय की संसदेशी संबंधित कलमे कोणती आहेत, आणि पर्याय दिलेत। कलम 36 ते 51, कलम 12 ते 35, कलम 8 ते 12 आणि कलम 79 ते 122। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की संसदेशी संबंधित कलमे कलम 79 ते 122 आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय की भारतीय संसद हे कसे आहे, आणि पर्याय दिलेत। एकगृही, द्विगृही, त्रिगृही आणि यापेक्षा वेगळे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारतीय संसद हे द्विगृही आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब।
पुढचा प्रश्न विचारलाय की हे संसदेचे 2 सभागृह आहेत. पर्याय दिलेत लोकसभा व राज्यसभा, विधानसभा व विधान परिषद, लोकसभा व विधानसभा आणि राज्यसभा व विधानसभा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लोकसभा व राज्यसभा हे संसदेचे 2 सभागृह आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की राष्ट्रपती हा कशाचा सदस्य असतो आणि पर्याय दिले लोकसभेचा सदस्य असतो, राज्यसभेचा सदस्य असतो, कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य असतो आणि कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राष्ट्रपती हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहेत आणि पर्याय दिलेत राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहेत आणि पर्याय दिलेत लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहेत. लक्षात ठेवा, या दोन्हीमध्ये काय फरक आहे की वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा. तर पुढचा प्रश्न विचारलाय की लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा कसे असते आणि पर्याय दिलेत कमी आहे, जास्त आहेत, तेवढेच आहेत आणि काही विशेष काळात वाढतात. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा जास्त आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.